नमस्कार, मी प्रल्हाद सोने. आपण पाहतात ओमसाई न्यूज. शासनाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एक विशिष्ट उपक्रमासाठी नियोजन करण्यात आला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढवणारा ठरणार आहे. पवित्र ते अन्न, हरिकीर्तनी भोजन. शिक्षण सप्ताह अंतर्गत तिथी भोजनाचे आयोजन आज नूतन प्राथमिक विद्यामंदिर जामनेर या शाळेमध्ये करण्यात आले. या वेळेला सर्व विद्यार्थ्यांना सकस आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्याचप्रमाणे जंक फूड व उघड्यावरील अन्नपदार्थ यामुळे होणारे दुष्परिणाम याची माहिती श्री निलेश चव्हाण सर यांनी दिली. शिक्षण सप्ताह अंतर्गत अनेक शैक्षणिक उपक्रम व सांस्कृतिक उपक्रम शाळेत राबवण्यात आले. विद्यार्थी म्हणजे उद्याच्या भारताचा सक्षम नागरिक बनावा याकरता नूतन प्राथमिक शाळा नेहमी प्रयत्न करत असते. त्याच अनुषंगाने आज तिथी भोजनाचा अभिनव उपक्रम शाळेत राबविण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ राणे मॅडम, देवरे मॅडम, सरला पाटील मॅडम, महाले मॅडम, ठाकूर मॅडम, तायडे मॅडम, कोळी मॅडम तसेच ज्येष्ठ शिक्षक रमेश महाजन सर, चौरे सर, कोळी सर, भोई सर, सुरवाडे सर, किशोर पाटील, योगेश चौधरी सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र चौरे सर यांनी केले. प्रास्ताविक श्री निलेश चव्हाण सरांनी केले. यावेळी सर्व मुलांनी स्वादिष्ट भोजनाचा व सकस भोजनाचा आस्वाद देण्यात आला. तसेच पालकांनाही त्याचा आस्वाद घेतला. आपण ज्या वेळेला आपल्या आई वडिलांना म्हणतो की आम्ही मेथीची भाजी खाणार नाही, आम्ही चवळीची भाजी खाणार नाही, आम्ही पालेभाज्या खाणार नाही, त्यावेळेला तुम्ही तुमच्या शरीराचं नुकसान करता. आपण अन्न काय खावं? पवित्र ते अन्न, हरिचिंतनी भोजन. अन्न पवित्र खाल्लं पाहिजे. निसर्गाने निर्मित असलेलं आपण अन्न खाल्लं पाहिजे. सकस आहार आपण घेतला पाहिजे. 15-20 रुपयाचा वडापाव खाण्यापेक्षा 10 रुपयाचा ते वेफर खाण्यापेक्षा 25-30 रुपयाचा 100 ग्रॅम आपण समजा काजू बदाम जर का आणले, सुका मेवा जर का आणला, तो जर आपण खाल्ला तर विविध प्रकारचे प्रोटीन्स, विविध प्रकारचे मिनरल्स आपल्या शरीराला मिळतात. पण आपण ते करत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपल्याला प्रण घ्यायचा आहे की मी हिरव्या पालेभाज्या खाणार, मी सुका मेवा खाणार, मी उघड्यावरील अन्न खाणार नाही, मी जंक फूड खाणार नाही. आईने बनवलेली प्रत्येक भाजी मी आवडीने खाईन. आई वडील आपल्याला चुकीचं देतील का अन्न? आई वडील आपल्या चांगल्यासाठी विचार करतात की नाही? जे अन्न आपली आई, आपली माऊली तयार करेल ते अन्न तुम्हाला खायचं. ना की ते बाहेरचं अन्न, ना की ते स्कूल टाइम. आता अनेक मुलं मधल्या सुट्टीमध्ये मी बघतो, अनेक मुलं कुरकुरे, आता त्या कुरकुरेवरची एक्सपायरी डेट काय आहे हे कुणालाच माहित नाही. ती कुरकुरे कोणत्या तेलामध्ये तळलेली आहे हे कुणालाच माहित नाही. हे जर आपल्याला माहीत नसलेलं आपण अन्न खातो आहे म्हणजे आपण आपल्या शरीराची त्या ठिकाणी फसवणूक करतो. मग शरीर, मग तुम्हाला विविध प्रकारचे त्या ठिकाणी आजार होतील. कोणाचं पोट दुखतं, कुणाला डायरिया होतो, कुणाला इन्फेक्शन होतं, कुणाला ताप येतो. इम्युनिटी पॉवर म्हणजे रोग प्रतिकार क्षमता कमी होण्यामागे जर का कोणतं कारण असेल तर ते हे जंक फूड आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही मुलं मी बघतो, विद्यार्थी थम्सअप आणि पेप्सी पितात. थम्सअप ते थंड थंड असतं बघा, ते थम्सअप आणि पेप्सी हे विदेशामध्ये टॉयलेट क्लीनर म्हणून वापरलं जातं. टॉयलेट क्लीनर म्हणजे संडास धुण्याकरता. ते आपण इथे पितो. योग्य आहे? योग्य म्हणून आपल्या संतांनी जे काही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, अहो त्या शिवपालकच्या भाजीमध्ये किती प्रकारचे मिनरल्स आहेत, किती प्रकारचे प्रथिन आहेत. शेंगदाणे हा प्रथिनांचा खजिना आहे. पण आपण ते खात नाही. आपण वेगवेगळे अन्न खातो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये एकच ध्येय ठेवायचं, ज्याचं शरीर निरोगी आहे तो विद्यार्थी यशाची पायरी एक एक चढतो आणि ध्येयाचं शिखर गाठतो. पण ज्याचं शरीर आजारी असतं तो मात्र हे देशाचं शिखर गाठू शकत नाही. म्हणून शरीर निरोगी ठेवा आणि निरोगी ठेवण्याकरता तुम्ही सकस आहार घ्या. आई वडिलांनी जे काही बनवलेलं आहे घरामध्ये तेच खा. घरच्या डब्यामध्ये आईने दिलेली पोळी आणि आईची ती प्रेमाची चटणी आईने बनवलेली ती खा. पण हे स्कूल टाइम, हे कुरकुरे, हे बाहेरचे वडापाव आणि ते असेल ते कचोरी वगैरे ते खाऊ नका. विद्यार्थी मित्रांनो, हेच आजच्या या तिथी भोजनाच्या अंतर्गत तुम्हाला सांगू इच्छितो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तुम्हाला जर का शरीर निरोगी